नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आता तुम्ही हे प्लॉट बघून म्हणता आहात की असला तरारून आणि खतरनाक फुटलेला प्लॉट कोणाचा आहे. तर हे तोच प्लॉट आहे ज्या प्लॉटमध्ये आपण पेस्ट फवारलेला व्हिडिओ केला होता. ते पण पेस्ट एकदा 300 मिली आणि एकदा 200 मिली असं 2 दिवस फवारली होती. आणि आज 16व्या दिवशी आज या प्लॉटची वांज काढायची चालू होती, म्हणून आपण पण जाऊन बघावं म्हटलं प्लॉट कसा आहे. तर प्लॉट एक नंबर होता आणि माल बी चांगला पडला होता. आता या प्लॉट बद्दल त्या शेतकऱ्याचं मत काय आहे ते जाणून. कितवा दिवस आहे आज या प्लॉटचा? आज 16वा दिवस आहे. आपण या प्लॉटला पेस्ट फवारली होती. हो, फवारलेले 2 वेळा फवारलेले. फुटायला चांगलं फुटले. होय, चांगलं फुटले. तर मालाची रेंज काय? माल 35-40 घड आहेत झाडावर. जर ह्या झाडावर बघा बरं. ही आता काडी डायरेक्ट काडी आहे आपली. हाय, त्याला 3 घड तर आहेत. चांगलं घड पण ठोसर आहे होय, ते. ठोसार घड आहेत. ही काडी आहे, 2 घड आहेत इस काडीला. आता या झाडावर किती रेंज लागते बघूया आपण. चालतं बघ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 37 38 39 40 41. 41 रेंज लागते. हम्म. आपली बघ पेस्ट फवारून सुद्धा चांगली फुटली, एक नंबर फुटली आणि माल बी चांगला पडलाय. मग होय. काय सांगू शकता शेतकऱ्यांना आता? शेतकऱ्यांना म्हणजे सपकींच्या खालीच घड आहेत पूर्णपणे, त्यामुळे इथून पुढे जर पीस्ट लावायची झाली तर सपकींच्या खालीच पीस्ट लावायला पाहिजे. पेस्ट लावलेली बरी का फवारलेली बरी? काय फवारलेलं पण चांगलं फुटलंय. आपण 300 मिली प्रमाण केले 10 लिटरला. चांगले फुटले फवारलेले. 2 वेळा फवारा. 2 वेळा फवारलेलं आहे. तर यावर्षी छाटणीच्या माझ्या अंदाजानुसार सप्टिंगच्या खाली सुद्धा माल पडला, जे कधी पडत नव्हता. त्यामुळे सप्टिंगच्या पुढे 2 डोर राखून तळातनं पेस्ट लावलेली एक नंबर, कारण त्याला चांगला माल पडलेला आहे. धन्यवाद.